महाराष्ट्रासह देशभरात सर्वात अवघड ट्रॅक असा समजला जाणारी सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या संख्येनं स्पर्धक जे आहेत ते देशभरातून या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। खरं तर पोलीस कवायत मैदानापासून यवतेश्वर घाटातून ही स्पर्धा जी आहे ती पार पडते। मोठा कस जो आहे तो या रनर्सचा या घाटामध्ये लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर जवळपास 8,500हून अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। यामुळे मोठ्या संख्येनं स्पर्धक जे आहेत ते आज या यवतेश्वरच्या घाटामध्ये धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दरवर्षीचं हे उत्तम असं नियोजन जे आहे ते या स्पर्धेचं सध्या आपण या ठिकाणी पाहतोय आणि मोठ्या संख्येनं स्पर्धक जे आहेत ते या घाटामध्ये धावतायत। जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस उपअधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। आणि खरं तर अवघड असा खडतर प्रवास या मॅरेथॉनचा असा म्हणावा लागेल। आणि आता सध्या मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये हे स्पर्धक धावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन तुषार सह संतोष नालोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।